सायगाव संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना साक्रोळी विरुद्ध साईगाव. साक्रोली संघाकडून स्ट्राईक एंडला असेल तो रोहित आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल तो सुद्धा रोहित. एका साईडला असेल रोहित भोईर आणि एका साईडला असेल तो रोहित शेळके. बॉलिंग मारचा बार सांभाळतोय साईगाव संघाकडनं जयेश. सूर्यानगर संघाचा कर्णधार कृपया खेळाडू समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. यस अप्रतिम फटका रिपिटेशन पाहायला मिळेल त्याच फटक्याचं. सुंदर चौकार. गुड शॉट. चौकाराच्या सह्याने धावफलक जाऊन पोहोचते ते 8 या अंकावरती. आकाश ऑन अ 4 हॅट्रिक चौकाराच्या हॅट्रिक वरती आहे. फलंदाज आकाश रोहित आपण पाहतोय. रोहित बी आणि रोहित एस अशी 2 नावं आहेत. फलंदाजी करता आलेला आहे. रोहित भोईर आणि रोहित शेळके असं हे नाव आहे. गोलंदाज तयार. चौकाराची हॅट्रिक होईल का? आणि चौकाराची हॅट्रिक, पहिली चौकार हॅट्रिक या स्पर्धेतली पाहायला मिळते. गुड शॉट. चौकाराच्या सह्याने धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या अंकावरती आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो श्रावणी इलम पिळंज आणि साईराज कोशिंबे या 2 संघादरम्यान. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धावणी धावफलक मात्र पुढे सरकेल. 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला फलकावरती धावसंख्या जाऊन पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं विचार केला तर गोलंदाजीची दर्जा आहे तो मात्र कुठेतरी कमी पडताना इथून मात्र पाहायला मिळतो. आणि ती स्थिती जर आपण पाहिली तर अतिशय सुंदररित्या फलंदाजी. आखूटप्प्याचा मारा. अप्रतिम फटका. वीरेंद्र सेहवाग स्टाईल निघून जाईल चेंडू सीमारेषा पार. गुड शॉट. सुंदर चौकार.
चा कारनामा फलंदाज रोहित भुईर याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र खोदून काढलाय चेंडूला डाऊन दी ग्राउंड. चेंडू मात्र ट्रॅव्हल होण्यापासून रोखतोय. गोलंदाज आपल्या फॉलोथ्रू चेंडूला अडवतोय. अप्रतिम गोलंदाजी इथून मात्र पाहायला मिळते. धावसंख्या आहे फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती 17 या अंकावरती. गोलंदाज जयेश इथून मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय आणि एक मात्र स्थिती जर पाहिली तर इथून मात्र अचूक टप्प्यावरची गोलंदाजी हाताळावी लागणार आहे. पुढचा चेंडू आखो टप्प्याचा मारा फटका फसलाय आणि चेंडू धरतीला दान झालाय. फलंदाजाला मिळाले ते जीवनदान आणि धावसंख्या आहे फलकावरती 18 या अंकावरती आपण पाहतोय. 18 रन्स ऑन दी बोर्ड धावसंख्या आहे. अठरा या अंकावरती धावफलक आहे. श्रावणी इलेव्हन पिळंजे आणि साईराज कोशिंबे. विनंती आहे नाणेफेकी करता त्वरित यायचं आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. धावा आहेत फलकावरती 18 या अंकावरती आपण पाहतोय. आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय तो 7. एक अवांतर चेंडू हाताळला गेलाय. म्हणजे एकूण एकंदर विचार केला तर 6 चेंडूंचा खेळ झाला आणि 18 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. साईगाव संघाने जर आपण पाहिलं तर प्रथमतः नाणेफेक जिंकली होती साखरोली संघाने आणि फलंदाजी स्वीकारली आणि त्या निर्णयाला साजेशी कामगिरी आतापर्यंत पहिल्या षटकाच्या अखेरपर्यंत पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे. बॉलिंग मार्क वरती सज्ज असेल. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय साईनाथ याला. पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडूला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती जाऊन पोहोचेल ती 19 या अंकावरती. 19 रन्स ऑन दी बोर्ड धावसंख्या इथून मात्र फलकावरती आहे. खऱ्या अर्थानं जर विचार केला निर्णयाला साजेशी कामगिरी करणं हेच तुमचं लक्ष असावं लागतं आणि तेच लक्ष इथून मात्र पाहायला मिळते. रोहित शेळके आता मात्र स्ट्राईक वरती आलाय. गणेश मात्र कोणत्या क्रमांकावरती फलंदाजीला येईल हे मात्र पाहावं लागणार आहे. खोलवर टप्प्याची बॅटिंग लाईन इथून मात्र पाहायला मिळते पिळंजी संघाची साखरोली संघाची. चेंडू निर्धाव हाताळला गेलाय. गोलंदाजी करता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो साईनाथ. अचूक टप्प्यावरचा भेदक मारा म्हणावा लागेल कारण की चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय निघून जातोय चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि ज्या रीतीने गोलंदाजी करतोय साईनाथ संघाला कमबॅक मिळवून देण्याचा वारंवार प्रयत्न करतो. यावेळेस मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडूची फेकी येईपर्यंत इथून मात्र धाव पूर्ण केली जाते. त्या धावने धावफलक मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या अंकावरती आपण पाहतोय. 20 रन्स ऑन दी बोर्ड. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3. बॅक टू बॅक जर इथून मात्र विचार केला रविनाथ गुरुनाथ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आम्हाला विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भाजपा चषक 2022 मध्ये आयोजक आपण पाहतोय जनमान भरे संघाच्या विद्यमान आयोजनाने यावेळेस मात्र चेंडूला दिशा दिले. फक्त चेंडू येण्याचा अवकाश होता आणि चेंडूला फक्त दिशा दिली जाते. निघून जाईल चेंडू 2 धावे करता मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलंय. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 22 या अंकावरती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4 आपण पाहतोय. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. विशेष गोष्टीचा इथून मात्र उल्लेख करावा लागेल की अवांतर चेंडू हाताळलेला नाहीये. ही मात्र महत्वाची बाब आहे महत्वाची गोष्ट आहे. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न चेंडू मात्र निघून गेला ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. यस पंचांचा निर्णय मात्र अंतिम असेल. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. लाईनचा जर विचार केला तर चेंडू आतल्या बाजूने वळण घेणारा पाहायला मिळतोय आणि या गोष्टीचा मात्र जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं चेंडू निर्धाव हाताळला गेलाय. तर अशा रीतीने षटक क्रमांक 2 चा खेळ संपतोय आणि धावा लागल्या त्या फलकावरती जर आपण विचार केला तर 22 या अंकावरती आपण पाहतोय. पंचांनी बोट आकाशात वर केलंय.
गडी बाद होतोय. विकेट क्रमांक 1 तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळेल. आणि निश्चितच येणाऱ्या वेळेमध्ये जर आपण पाहिलं 38 सर्कल मध्ये येणारा फलंदाज, नवीन येणारा फलंदाज दोघांनी क्रॉस होणं इथून मात्र आवश्यक आहे. नवीन फलंदाजी करता फलंदाज आला आहे तो आकाश. रोहित शेळके इथून मात्र बाद होतोय. रोहित भोईर अजूनही मैदानामध्ये आहे. त्यांनी आतापर्यंत चौकारांची संख्या लगावली ती मात्र 4. आता मात्र फलंदाजी करता आलाय उंच पुरा असा फलंदाज आकाश. दोघांची उंची जर आपण पाहिली रोहित भोईर याची आणि आकाशाची समांतर उंची आहे. पण खेळी मात्र कशा पद्धतीने होईल हे मात्र पाहावं लागणार आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जास्तीत जास्त धावा इथून मात्र जमवाव्या लागणार आहेत त्या NPA साखरोली संघाला. चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. या गोष्टीकडे लक्ष द्या. येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला अजूनही 3 सामने कव्हर अप करायचे आहेत. बॅटचा कशा पद्धतीने वापर करतोय आकाश हे मात्र पाहावं लागेल. चेंडूला आकाशामध्ये मात्र किती वेळा धाडतोय हे सुद्धा पाहावं लागणार आहे. यावेळेस मात्र पंचांना इशारा दे नो बॉल आणि बॉल भासलाय. स्पष्ट मराठी भाषेत बोलायचं झालं चेंडू भासलाय, हरवलाय. मात्र पाहायला मिळेल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. श्रावणी इलेव्हन पिळंजी संघाची संघनायक विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे त्वरित विना विलंब. गोलंदाजी करता आता मात्र गोलंदाज आलाय तो जितेश पाहायला मिळतोय. दुसरा जर भीमर हाताळला तर मात्र गोलंदाजावरती कारवाई होईल. यामध्ये या गोष्टीमध्ये 3 मात्र शंका नाहीये. पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडू बॅटला स्पर्श करून गेलाय का हे मात्र पाहावं लागेल. प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे यस. होकारामध्ये उत्तर दिलंय पंचांनी. 1 धाव मिळेल. 1 धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या अंकावरती. गोलंदाजी करताना इथून मात्र जर पाहिलं तर आपण पाहिलं तर अचूक टप्प्यावरचा नियंत्रित मारा असणं आवश्यक आहे. गोलंदाज तयार. अक्को टप्प्याचा मारा. यावेळेस मात्र चेंडूला दिशा दिले. बॅटचा फेस ओपन केलाय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल 1 धावे करता. खऱ्या अर्थानं आकाश याला माहिती आहे की ज्या फलंदाजाची बॅट तळपते त्याची बॅट ज्या पद्धतीने वेगाने फिरते त्याला मात्र संधी देणं खूप गरजेचं आहे. कारण की त्याची नजर बसलेली आहे चेंडूवरती आणि तीच स्थिती इथून मात्र पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथून मात्र यष्ट्या वाकवल्या जातील. गडी बाद. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 2 तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या आहे फलकावरती 31 या अंकावर. 31 रन्स ऑन द बोर्ड. या अंकावरती धावफलक आहे आपण पाहतोय. नवीन फलंदाज मंद मंद पावलांनी इथून मात्र मैदानामध्ये आगेकूच करतोय. धावसंख्या आहे 31. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 3. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 9 चेंडू आणि किती धावा जमवल्या जातील हे मात्र पाहावं लागणार आहे. आतापर्यंत 40+ ही धावसंख्या पाहायला मिळते. 45
पार अजून कोणत्याही संघाने केलेलं नाहीये. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय जितेश. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा घेऊन सज्ज होईल. दूरवर पसरलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑन लॉंग ऑफ स्क्वेअर लेग मिड विकेट. डिपेक्सचा कव्हर. एक कव्हर पॉइंट पाहायला मिळते. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये हवा तसा संपर्क नाहीये. एक धाव पूर्ण केले. मिसफील्ड आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. 2 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती आपण पाहिली तर धावा लागल्यात या 33 या अंकावरती. गणेश मात्र कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करता येईल हे मात्र पाहावं लागणार आहे. प्रेक्षक मात्र प्रतीक्षेमध्ये आहेत. धावसंख्या 2 धावांनी पुढे सरकेल. 33 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4. बॅक टू बॅक इथून मात्र विचार केला तर मोठा प्रहार आतापर्यंत पाहायला मिळालेला नाहीये. पुढचा चेंडू फलंदाजाने यष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने त्या मात्र वाकवल्या. गडीबाद. विकेटचं पतन होत आहे. विकेट क्रमांक 3 तंबूच्या असलेला गडीबाद. धावसंख्या जाऊन पोहोचले. फलकावरती आपण जर पाहिली ती धावसंख्या आहे 33 या आकड्यावर. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 5. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकातील. दोन्ही संघांचे कॅप्टन इथून मात्र सज्ज झालेले आहेत. श्रावणी इलेव्हन पिळंजे आणि सैराज कोशिंबे या 2 संघाचे कॅप्टन आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत. गोलंदाजी करता आपण पाहतोय. गोलंदाज जर सज्ज होताना गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय गोलंदाज जितेश. षटकातील निर्णायक आणि महत्वपूर्ण चेंडू हाताळण्याकरता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एस्टर मध्ये पकडण्याचा प्रयत्न, पण चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवला जाईल. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. तर अशा रीतीने धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 3 षटकांच्या अखेरीस 33 या अंकावरती. अजूनही एक षटकाचा खेळ बाकी आहे. या एका षटकामध्ये काय घडेल हे मात्र पाहावं लागणार आहे, कारण की हाणामारीच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवता येणं इथून मात्र पथ्यावर पडेल ते NPA साखरोली संघावरती, कारण की कंपल्सरी चेसिंग आहे. म्हणजे जेवढ्या धावा जमवल्या जातील त्याच्यापेक्षा अधिक एक धाव इथून मात्र करावी लागणार आहे ती विपक्ष संघाला. नवीन गोलंदाज त्वरित बॉलिंग मार्क वरती यायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्तीत जास्त वेळ खर्च करू नका. कमीत कमी वेळ खर्च करा. चला त्वरित घाई करायची आहे. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आलाय शिवम. 6 चेंडू हाताळायचे आहेत, पण ते कोणत्या प्रकारे हाताळेल हे मात्र पाहावं लागणार आहे. तो शिवम गोलंदाजी करता पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 33 या अंकावरती आपण पाहतोय. 33 रन्स ऑन दी बोर्ड धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू. इथून मात्र चेंडूला फक्त पंच केलंय. एक धाव मिळेल. एका धावाने धावफलक मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 34 या अंकावरती. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. गणेश मात्र फलंदाजीच्या प्रतीक्षेमध्ये आहे, कारण की या वेळेमध्ये धावा येणं मोठ्या पटक्यांकरता जाणं गरजेचं आहे ते NPA साखरोली संघाला. गोलंदाज तयार. राईट आर्मवरती विकेटचा मारा. पुढचा चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस मात्र सोडून दिलं चेंडूला. लाईन बिलॉंग्स टू अंपायर पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावते फलकावरती 34 या अंकावरती आपण पाहतोय. 34 रन्स ऑन दी बोर्ड. आकाश मात्र थोडासा नाराज होतोय फलंदाजावरती. आपण पाहतोय तो
फलंदाज आदेश याच्यावरती, कारण की स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये चेंडू निर्धाव येणं ही मात्र निराशाजनक कामगिरी आहे. ही कामगिरी होणं मात्र अपेक्षित नाहीये. धावा येणं गरजेचं आहे, पण ते कशा पद्धतीने येतील हे मात्र महत्वाचं राहणार नाही. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू ढेंगापट्टी घालून पसार होतोय, निघून जातोय चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा चेंडू दगा देतोय, गुंगारा देतोय, फटका देतोय, चटका देतोय, सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. चौकार, नशिबाचा चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 4 च्या साह्याने 38 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. दशरथ पाटील सरांच्या भाषेत बोलायचं झालं तर खूप वेगळं पण आहे. पुढचा चेंडू आणि खोदून काढलाय, पण चेंडू हवेत होता, नजर महत्वाची होती आणि झेल पकडला गेलाय. धन्यवाद विजय. तर अशा रीतीने 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावा आहेत फलकावरती 38 या अंकावरती आपण पाहतोय. गणेश मात्र थोडासा निराश होतोय. फलंदाजी करता आकाश आहे, आकाश याला हवाई यात्रा करावी लागेल. तर या षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतंय ते 44 या अंकावरती. 44 रन्स ऑन दी बोर्ड. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते आपण पाहायला मिळेल. गोलंदाजी करता आलाय आपण पाहतोय गोलंदाज शिवम. 5 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलाय. मेहनत न करता काही गोष्टी शक्य होत असतील तर मेहनत का करावी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 या अंकावरती. मोफतची एक धाव दिली जाते आणि ही एक धाव मात्र खूप महत्वाची असणार आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र उंची जास्त आणि लांबी सुद्धा जास्त. योग्य ते उंची, योग्य ते अंतर आणि चेंडू मात्र सीमारेषे बाहेर छुम अंतर. डीजे 1 मिनिट. धावसंख्या अशा रीतीने फलकावरती जाऊन पोहोचली ती 51 जिंकण्याकरता 52 धावांचं लक्ष्य समोर असेल. 52 रन्स टू विन. वळूया आपण टॉस कडे. श्रावणी 11 पिळंजे आणि त्यांच्या विपक्षात खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळणार तो साईराज कोशिंबे. मी दीपेश यांना विनंती करतोय नाणेफेकी करता पण वळायचं आहे. एका बाजूला भातपा चषक आणि एका बाजूला जनमान भरे. एका नाण्याच्या 2 बाजू. नाणेफेकी करता रवींद्र गुरुनाथ पाटील, बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी नायर रुग्णालय, मालिकावीराची ट्रॉफी त्यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेली आहे. त्याचप्रमाणे कोविड योद्धा सुद्धा आहेत. मी बोलतोय दीपेश यांच्याकडे. साईराज कोशिंबे संघाचा कर्णधार आणि पिळंजे संघाचा कर्णधार. हॅलो 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 हॅलो. टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मी रवींद्र गुरुनाथ पाटील यांना विनंती करतोय नाणेफेकी करता आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी नायर रुग्णालय व मालिकावीराची ट्रॉफी त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे. कोविड योद्धे आहेत आपण पाहतोय ज्यांनी अटीतटीच्या काळामध्ये इथून मात्र रुग्णांची सेवा केलेली आहे. तर नाण्याच्या 2 बाजू असतील. एक
बादपा चषक 2022 आणि जय हनुमान भरे. तर मान्यवरांना विनंती करतो नाणेफेक करून घ्यायची आहे आणि कॉलिंग होते कोशिंबे संघाकडून. जय हनुमान भरे आणि बादपा चषक. हॅलो, नक्कीच नाणेफेक होते. नाणेफेकचं कौल जिंकलंय तर कोशिंबे संघाने. मान्यवरांना विनंती असेल समालोचन कक्षामध्ये बसायचंय. तर कोशिंबे संघ, तुम्ही नाणेफेक जिंकलात तर तुमचा निर्णय काय असेल? बॉलिंग करण्याचा निर्णय असेल आमचा. की क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला आहे आणि पिळंचे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. पिळंचे संघ, तुम्ही नाणेफेक जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? फलंदाजीच घेणार होतो आम्ही. नक्कीच तुमच्या मनासारखं घडतंय. मग आता काय रणनीती असेल? काय नाही, जास्तीत जास्त धावांचा टार्गेट देण्याचा प्रयत्न. जास्त असं दावा करण्याचा प्रयत्न करू. मग असे कोणते फलंदाज आहेत की त्यांचा पूर्ण कारभार असेल? यतीश ठाकरे आहे, मॅक्स, रितेश आहे, अक्षय. ओके, वळूया आपण कोशिंबे संघाकडे. तर तुमची रणनीती काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे, त्याची मागची रणनीती काय असेल? पहिल्यांदा आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलंय कारण की इथे बॉलिंग पिच चांगला वाटतो म्हणून पहिले क्षेत्ररक्षण स्वीकारलं आम्ही. तर किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. मग कोणते गोलंदाज असतील की त्यांचा पूर्ण कारभार असेल? अतुल आहे, कुमार आहे, मी स्वतः आहे, स्वप्नील आहे. ओके, ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी आणि बी रेडी. थँक्यू. आणि वळूया आपण समालोचन कक्षाकडे. हॅलो हॅलो, वळूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत रवींद्र गुरुनाथ पाटील, ज्यांनी मालिकावीराची ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर केलेली आहे. कोविड योद्धे सुद्धा आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका नायर हॉस्पिटलचे कर्मचारी आपण पाहतोय, त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. मी अभिजित पाटील यांना विनंती करेन आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचं. मालिकावीराची ट्रॉफी ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेली आहे. मी बोलतोय दीपेश यांच्याकडे. या पुढचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवतील. धन्यवाद सर. दरम्यान चालू असणारा सामना साईगाव विरुद्ध साखरोली. तर 52 धावांचं लक्ष असेल ते मात्र साईगाव संघापुढे. आकाश बॉलिंग मार्कवर सज्ज होते. राईट मोर द विकेटने मारा करण्याचा प्रयत्न असेल. इथे मात्र चेंडूला भिडकावून दिलाय. जे तर ती साईना चिलचे धावचा प्रयत्न केला जातोय. तब्बल 2 धावा पळून काढल्या जातात. 2 धावेच्या जोरावर श्री गणेशा केला जातोय. नक्की जेल सोडली ती मात्र साईनाथची. त्याचा फायदा होतोय तो मात्र साईगाव संघाला. श्री गणेशा होतोय. धावफलक जाऊन पोहोचले दोन्ही अंकावर. यस दीपेश, गणेश मात्र खूप नाराज होतोय कारण की जेल खूप महत्वाची होती. पंचांना विनंती आहे, सामना आपण थांबवायचा आहे. खेळाडूंना विनंती आहे, मास्क परिधान करून खेळू नका. आपल्या चेहऱ्यावरचा मास्क थोडासा हटवायचा आहे कारण की श्वास घेण्याकरता तुमचे फुफ्फुस मजबूत असावी लागतात. नक्कीच पुनश्च एकदा चेंडूला टटावलं गेलंय. त्या लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये 1 धाव मिळाली. 1 धावेच्या जोरावर धावफलक पुढे सरकला. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 3 अंकावर. पुनश्च एकदा आकाश बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. सामना करेल तो मात्र आशुतोष. नक्की साईना त्याचा जर आपण विचार केला तर एक जीवदान मिळाला त्याला. पुनश्च एकदा गोलंदाज आकाश बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय.
राईट आर्म ओव्हर द विकेटने अराउंड द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल, सामना करेल आशुतोष. इथे मात्र दिशा भरकटली जाते, एक अवांतर धावेची सांगता होते. एक बॉल पुढे सरकतं धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 4 वर. जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच मोठी फटकेबाजी करावीच लागेल. एकदा गोलंदाज आकाश बॉलिंग मार्कवर सज्ज असेल, सामना करेल आशुतोष. काय घडेल काय बिघडेल हे शेवटच्या चेंडूवरच कळेल. राईट आर्म अराउंड द विकेट. इथे मात्र दोन धाव तब्बल पळून काढल्या जातात. 2 धावेच्या जोरावर धावफलक पुढे सरकतं, धावफलक जाऊन पोहोचलं ते 6 या अंकावर. पुनश्च एकदा आशुतोष बॅटिंग मार्कवर सज्ज असेल, आकाश बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. हो सुरेख चेंडू होता, नक्की चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात चुकी केली जाते आणि या ठिकाणी साईनाथ परततोय तंबूच्या आसऱ्याला. कमांड डीजे. त्या ठिकाणी धाव नव्हती, त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. नक्कीच साईनाथ त्यांचा प्रयत्न होता का कुठेतरी स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा, परंतु चुकी केली जाते. तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय, नवीन फलंदाज जातोय बॅटिंग मार्कवर. नाव स्ट्राईक एंडला सज्ज असेल सनील. हो सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. गंडवलंय, फसवलंय, जखडून ठेवलं जाते. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक आता मात्र स्थिरावलं जातं ते मात्र 6 या अंकावर. पहिलं षटक मार्गस्थ असेल, पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुनश्च एकदा गोलंदाज आकाश बॉलिंग मार्कवर सज्ज असेल, सामना करेल तो मात्र आशुतोष. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, नक्कीच खोदून काढला जातोय. 1 धाव मिळते, टटावला गेलाय चेंडू. 1 धावीच्या जोरावर धावफलक, 1 पाऊल पुढे सरकलं, धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 7 वर. 1 चेंडूचा खेळ शेष असेल. माफ करा, षटक समाप्तीचा इशारा येतोय. एका षटका समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 7 या अंकावर. आता इथून मात्र जर जिंकायचं असेल तर मोठे फटकेबाजी करावेच लागेल, मोठे फटके मारावेच लागतील. जर या षटकामध्ये 2 मोठे फटके आले तर नक्कीच कुठेतरी कमबॅक होईल तो मात्र साईगाव संघ. नवीन गोलंदाज येतोय बॉलिंग मार्कवर गणेश. 52 धावांचं लक्ष असेल, मोठं आव्हान असेल, त्याचा पाठलाग करताना धावफलक जाऊन पोहोचलं ते 7 या अंकावर. इथून मात्र जर या षटकामध्ये 2 मोठे फटके आले तर कुठेतरी रंगत येईल आणि कमबॅक करेल तो मात्र साईगाव संघ. आणि जर मोठे फटके आले नाही तर बॅकफुटला जाण्याचा जाईल तो मात्र साईगाव संघ. काय घडेल काय बिघडेल. पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज होईल, सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गणेश. सामना चालू करायचा आहे, राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल, सामना करेल तो मात्र आशुतोष. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल, इथे मात्र गंडवलंय, फसवलंय, कुठेतरी बोटे फिरवण्यात आली, गतीमध्ये परिवर्तन करण्यात आलं. डबल माइंड होतोय इथे मात्र फलंदाजाचा. निर्धाव चेंडूची सांगता होते, धावफलक स्थिरावलं जातं ते मात्र 7 या अंकावर. नक्कीच फलंदाजाच्या समोर चेंडू ठेवण्यात आला आणि कुठेतरी बोट फिरवण्यात आली आणि चेंडूला बारीच्या दिशेने काढण्यात आला. पुनश्च एकदा गोलंदाज गणेश. अतिशय हुशारीने गोलंदाजी केली जाते. गणेशांचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. हो पुनश्च एकदा तशाच प्रकारचा चेंडू हाताळला होता, एज लागून चेंडूने ट्रॅव्हल केले मागच्या दिशेने. 1 धाव तब्बल पळून काढली जाते. एकच धावेवर समाधान मानावं लागतं. 1 धावेच्या जोरावर धावफलक पुढे सरकतं, धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 8 वर. सॉरी माफ करा, लेग बायच्या रूपाने. पुनश्च एकदा सनील बॅटिंग मार्कवर सज्ज असेल. विपक्षामध्ये गोलंदाजीचा भार सांभाळतोय तो मात्र गणेश. पुढच्या चेंडूसाठी रवाना होतोय, 3ऱ्या चेंडूसाठी.
आता मात्र चेंडूला समजलंय, उडवून दिलंय आणि झेल सोडली जाते. सनीलची तुतुमय पाहायला मिळाली. अबुक डबुक आणि झेल सुटली जाते. 2 धावा तब्बल पळून काढल्या जातात. 2 धावाच्या जोरावर धावफलक पुढे सरकतं. धावफलक जाऊन पोहोचलं ते 10 या अंकावर. या इनिंगचा जर आपण विचार केला तर तब्बल 2 झेल सोडले जातात त्या मात्र पिळंजे संघाकडून. आणि आपण वारंवार पाहत आलोय, ज्या फलंदाजी झेल सोडण्यात येते तो फलंदाज महाग ठरतोय, मोठे फटकेबाजी करतोय. असं घडेल का ते कळेल पुढच्या चेंडूवर. पुनश्च एकदा गोलंदाज गणेश बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न करेल, सामना करेल तो मात्र विपक्षामध्ये सनील साईगाव संघाकडनं. पुढच्या चेंडूसाठी रवाना होतोय गणेश. आता मात्र स्लोवर चेंडू हाताळला, स्वतः फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न, झेल घेण्याचा प्रयत्न. 1 धाव तब्बल पळून काढली जाते. दुसऱ्या धावीचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला जात नाहीये. 1 धावीच्या जोरावर धावफलक पुढे सरकतं. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 11वर. आता मात्र स्ट्राईक एंडला सज्ज असेल एक डावखुरा फलंदाज, तो मात्र आशुतोष. गणेशाचा पुढचा चेंडू आशुतोष साठी. हो, पुनश्च एकदा अतिशय सुरेख चेंडू हाताळला. यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न, धावबाद करण्याचा प्रयत्न, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव मिळाली. 1 धावीच्या जोरावर धावफलक पुढे सरकलं ते मात्र 12वर. कोणत्याही प्रकारची बॅट खोलू देत नाहीये, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारू देत नाही. सुरेख गोलंदाजी, हुशारीने जी गोलंदाजी केली जाते ती अशा प्रकारे गणेश यांच्याकडून साक्रोली संघाकडून. गतीमध्ये परिवर्तन, वारंवार गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. आता मात्र पुनश्च एकदा वाईड चेंडू, एक अवांतर धावेची सांगता. लेंथ सुरेख होती परंतु दिशा भरकटली जाते. फलंदाजापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु दिशा भरकटली जाते. 1 धाव मिळते. पंचांचे हात परपेंडिक्युलरने फुलवले जातात. धावफलक 1 पाऊल पुढे सरकतं. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 13वर. खराब सुरुवात म्हणता येईल ती साईगाव संघाची. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नाही. पुनश्च एकदा गोलंदाज गणेश बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्याचा प्रयत्न असेल. आता मात्र पलटवार करण्याची वेळ असेल ती साईगाववर. हो हो, सुरेख, अतिशय सुरेख. षटक समाप्तीचा इशारा येतोय. सुरेख गोलंदाजी. नक्कीच सनील याला गंडवलं जाते, फसवलं जाते. धावफलक स्थिरावलं जातं 13 या अंकावर. चेंडू खर्च झाले आतापर्यंत 12. धावफलक आहे 13 दोन्ही षटकांच्या अखेरीस. अजून देखील 12 चेंडू आणि 39 धावांची गरज असेल. 12 चेंडू 39 धावा. आव्हान तर खूप मोठं आहे परंतु अशक्य नाही. बारा चेंडू आणि 39 धावा. अजून देखील बॅटिंग स्टँडवर सज्ज असेल तो मात्र आशुतोष. नवीन गोलंदाज येतोय बॉलिंग मार्कवर. अजित. सांघिक 3रं आणि वैयक्तिक 1लं षटक घेऊन साखरोली संघाकडनं. अजित, हे षटक हे निर्णायक असेल. इथून जर मोठे फटके आले तर नक्कीच कुठेतरी कमबॅक होईल. 12 चेंडू 39 धावांची गरज, मोठं आव्हान असेल. 19.50च्या सरासरीने जावं लागेल. पहिलाच चेंडू एक अवांतर धावेमध्ये वाईड चेंडू हाताळला जातोय. धावफलक पुढे सरकतं. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 14वर. 12 चेंडू 38 धावांची गरज. 18च्या सरासरीने तुम्हाला जावं लागेल जर जिंकायचं असेल तर. दोन्ही षटकारांमध्ये दोन षटकार ठोठावेच लागतील. आता मात्र यष्ट्या उद्ध्वस्त. अतिशय सुरेख चेंडू. गंडवलंय, फसवलंय. नक्कीच तुम्ही जर दरवाजा दाखवलात तर चोरी तर होणारच. दरवाजा उघडा ठेवला तर चोरी तर होणार. याचं प्रात्यक्षिक उदाहरण कमावून दिसे.
नवीन फलंदाज जाते ओमकार. नक्कीच मागच्या मॅचचा जो हिरो ठरला होता तोच ओमकार आता मात्र बॅटिंग स्टँडवर जातोय. पूर्ण टीमचा कारोबार या ओमकारवर असेल. पूर्ण बॅटिंग लाईन सांभाळावी लागेल ते या ओमकारला. काय सुरेख फलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये पहिल्या फेरीमध्ये. तोच ओमकार बॅटिंग स्टँडवर सज्ज असेल. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय अजित. पुढचा चेंडू घेऊन रवाना होतोय. 17 चेंडू आणि 38 धावांची गरज. 17 चेंडू 38 धावा. सॉरी माफ करा 11 चेंडू. एक वाईड चेंडूची सांगता होते. धावफलक पुढे सरकतं. धावफलक जाऊन पोहोचलं ते 15 या अंकावर. अकरा चेंडू आणि 37 धावांची गरज. सुरेख चेंडू पुन्हा एकदा यष्ट्या उद्ध्वस्त. यस ओमकारची खेळी संपुष्टात. ओमकार परततोय तंबूच्या आसऱ्याला. कमॉन डीजे. आता पूर्णपणे अडचणीत सापडलाय तो सायगाव संघ. नवीन फलंदाज जातो जितेश. बॉलिंग मार्कवर सज्ज असेल तो मात्र अजित. यापुढील होणारा सामना कोशिंबे विरुद्ध पिळंजे. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. बॅटिंग स्टँडवर सज्ज असेल तो मात्र जितेश. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्याचा प्रयत्न असेल अजित यांचा. तिसरं षटक घेऊन रवाना होत्या. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्याचा प्रयत्न असेल. जितेश बॅटिंग मार्कवर सज्ज होतोय विपक्षामध्ये. नक्कीच सुरेख चेंडू. अतिशय सुरेख चेंडू. गंडवलंय फसवलंय. निर्धाव चेंडूची सांगता होते. कोणत्या प्रकारची धावसंख्या मिळत नाही. धावसंख्या स्थिरावली जाते ती मात्र 15 वर. गोलंदाज सज्ज असेल. पुन्हा एकदा वाईड चेंडूची सांगता होते. एक धाव मिळते. धावफलक 16 वर. 3 बाद 16. गोलंदाज बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक स्थिरवलं जातं 16 या अंकावर. गोलंदाज सज्ज असेल अजित. एक अवांतर धावेची सांगता होते. धावफलक एक बॉल पुढे सरकतं. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 17 वर. गोलंदाज पुन्हा एकदा एक अवांतर धाव. खराब चेंडू वारंवार हाताळले जातात. त्याचा फायदा होतोय तो मात्र सायगाव संघाला. धावफलक जाऊन पोहोचलं ते 18 या अंकावर. गोलंदाज बॉलिंग मार्कवर. नक्कीच इथे मात्र चेंडूला टाटावलं गेलंय. ते मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. खराब फेकी होते परंतु एकच धावेवर समाधान मानावं लागतं. एक धावेच्या जोरात धावफलक पुढे सरकतं. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 19 या अंकावर. एक चेंडूचा खेळ शेष असेल.
शेवटचा चेंडू घेऊन रवाना होतोय गोलंदाज अजित. सामना करेल सनील. अजित टू सनील. इथे मात्र चेंडूला भिडकावून दिलंय, उडून दिलं. चेंडू खाली येते क्षेत्ररक्षण. नक्की झेल सोडली जाते, जीवदान दिलं जाते सनील याला. षटक समाप्तीचा इशारा येतोय. एक धावेच्या जोरात धावफलक पुढे सरकलं, धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 20 वर. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू आणि 32 धावा. बॅक टू बॅक 5 षटकार ठोठावे लागतील. 5 चेंडू मध्ये 5 षटकार आले तर नक्कीच सायगाव संघ विजयी होईल. आणि या 6 चेंडू मध्ये एक जरी चेंडू निर्धावाला तर सामना झुकेल तो मात्र साक्रोली संघाकडे. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पुनश्च एकदा गोलंदाज, नवा गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. आदेश साक्रोली संघाकडून. 6 चेंडू आणि 32 धावांची गरज. सहा चेंडू आणि 32 धावा. फुलटॉस चेंडू होता, चेंडूला भिडकावून दिलंय. एक धाव तब्बल पळून काढली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तर तू नाही मी नाही तू मला पाहायला मिळते. सुरेखपैकी होते, परंतु 2 धावेच्या जोरावर धावफलक पुढे सरकलं, धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 22 वर. आता मात्र समीकरण असं असेल 5 चेंडू आणि 30 धावांची गरज. 5 चेंडू 30 धावा. हो नक्कीच इथे मात्र चेंडूला टटावलं गेलंय. चेंडू ट्रॅव्हल करतोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळाली. इथे मात्र सामना चुकलाय तो साक्रोली संघाकडे. 4 चेंडू आणि 29 धावांची गरज. 4 चेंडू 29 धावा. पुनश्च एकदा गोलंदाज आदेश बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. पुढचा चेंडू घेऊन रवाना होतोय. सामना करेल जितेश. चार चेंडू 29 धावा. सामन्यास सुरुवात करायची आहे. इथे मात्र बिमर चेंडू हाताळला जातोय आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय चौकारा बाहेर. धावफलक 5 पाऊल पुढे सरकतं. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 28 वर. आता मात्र समीकरण असेल 4 चेंडू 24 धावांची गरज. 4 षटकार ठोठावे लागतील बॅक टू बॅक. सुरेख चेंडू होता. लेग बाईच्या रूपाने एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी ठरतोय. सॉरी बॅट लागून एज लागून चेंडू ट्रॅव्हल करतोय. मागच्या दिशेने एक धाव मिळते. एक धावीच्या जोरावर धावफलक पुढे सरकतं. धावफलक जाऊन पोहोचलं 29 या अंकावर. 3 चेंडू आणि 23 धावांची गरज. 3 चेंडू 23 धावा. फुलटॉस चेंडू, चेंडूला भिडकावून दिले. चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षण. सुरेख क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव तब्बल पळून काढली जाते. एक धावच्या जोरावर धावफलक पुढे सरकतं. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 30 या अंकावर. 2 चेंडू आणि 22 धावांची गरज. 2 चेंडू 22 धावा. अतिशय सुरेख चेंडू. आता मात्र 1 चेंडू आणि 22 धावा. एक चेंडू 22 धावा. चेंडूला भिडकावून दिलंय. झेल शक्यता आणि झेल बाद या ठिकाणी साक्रोली संघ
विजयी होतोय. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचे कौतुक. कोशिंबी संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तर रोहित भोईर. रोहित भोईर याला विनंती असेल कृपया समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. कोशिंबी संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. पिळ्यांचे संघ आपले 2 सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. हॅलो हॅलो. तर वळूया मैदानामध्ये. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जर आपण पाहिला तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय रोहित भोईर याला.